आता कुठे थंडी सुरू होण्याची वाट बघायची, नोव्हेंबर महिना सुरू झालाच की आणि हळूवार थंडीसुद्धा पडायला लागली। चला तर म्हटलं मस्त अशी शेंगदाणे चिक्की बनवूया, ती सुद्धा गुळामधली। तर या ठिकाणी 1 वाटी शेंगदाणे घेतले, 1 वाटी गुळ घेतला किसून। शेंगदाणे हलके रोस्ट करून घेऊया, इतकेच रोस्ट करायचे की त्याचे जे साल्ट आहेत आरामशीर निघले पाहिजे, खूप जास्त अजिबात करपवायचे नाही किंवा अकरे अजिबात शेकायचे नाही। या पद्धतीने शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत आणि येथे मी कॉटनच्या कपड्यामध्ये घालून घेतले आणि या पद्धतीने हाताने छान असे क्रश करून घेतले। अशा पद्धतीने केले ना की पटकन अशी त्याचे जे साल आहे निघून येते शेंगदाण्याची। अशा पद्धतीने साल निघून आली, त्यातली साल वेगळी केली, एका ताटामध्ये शेंगदाणे घेतले आणि वाटीने छान असे थोडी थोडी क्रश केली। ज्यावेळेस आपण मार्केटमधून चिक्की आणतो ना त्यावेळेस साबूत शेंगदाणे अजिबात नसतात, त्यामुळे थोडे हलके हलके क्रश केलेले असतात। तर या ठिकाणी जो 1 वाटी गुळ होता तो घेतला, कढईमध्ये घातला। कढईची फ्लेम जी आहे एकदम लो ठेवली, त्यामध्ये चमचाभर पाणी घातलं आणि गुळ या पद्धतीने छान असा मेल्ट करून घेतला। त्यानंतर इथे मी 1 चमचा साजूक तूप सुद्धा घातलेलं आहे। साजूक तुपाने काय होतं, छान अशी शाईन येईल आणि मॉइश्चर सुद्धा राहील थोडंसं। तर या पद्धतीने गुळ जो आहे आपण शिजून घ्यायचा आहे 3 ते 4 मिनटं। गुळाला पाहू शकता तुम्ही कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि हलके हलके बबल्स सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। तर 1 वाटी घ्यायची, त्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि या पद्धतीने गुळ टाकून बघायचा थोडासा पाक, म्हणजे ज्यावेळेस त्याचा तुकडा पडेल ना तर तो जो पाक आहे रेडी आहे आणि ज्यावेळेस तो ताणेल तर मग आणखीन थोडा शिजवून घ्यायचा। तर या पद्धतीने जो आहे गुळ आपला शिजून झालेला आहे। तर जे आपले शेंगदाणे होते भाजून घेतलेले तर ते घालून घेतले मध्ये आणि व्यवस्थित असं 1 मिनिटभर मिक्स करायचं, खूप जास्त नाही चालू ठेवायचं। 1 मिनिटभर मिक्स झालं की ते मी एक पोळपाट घेतलेला होता, त्याला तूप लावून घेतलेलं होतं अगोदरच, थोडंसं तूप लावलं होतं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे। गरम गरम असेपर्यंत जितकी लाटता येईल ना तितकी जी चिक्की आहे लाटून घ्यायची आणि गरम गरम असतानाच आपल्याला जशा पद्धतीने तुकडे करायचे आहे, जसे पीसेस करायचे आहे तसे करून घ्यायचे, कारण थंड झाल्यावर अजिबात करता येणार नाही। आणि अशा पद्धतीने जी आहे आपली गुळ शेंगदाणा चिक्की तयार आहे, थंडीमध्ये हेल्दीसुद्धा आणि मस्तसुद्धा गोडसुद्धा। चला तर मग सबस्क्राईब केलं का नाही, करून घ्या सबस्क्राईब पटापट।